तरी शिंदे गटात नाराजी असं चित्र जे आहे ते बोललं जात आहे. काय नेमकं आहे याच्यात तथ्य काय आहे? नाही, शिवसेनेत कुठलीही नाराजगी नाही आहे, कारण हा महायुतीचा निर्णय आहे आणि आता आम्ही सर्वजण महायुतीच्या माध्यमातून काम करत आहोत आणि एकदा आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे की अब की बार 400 पार आणि महाराष्ट्रात 45च्या वरती खासदार निवडून आणायचे आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची जबाबदारी आहे की 400 पार करण्याकरता आणि NDAचं सरकार आणण्याकरता प्रत्येक पक्षाने एकत्र मिळून काम करायला पाहिजे. त्यामुळे हा जो निर्णय आहे तो हा केवळ भारतीय जनता पक्षाचा निर्णय नाही, हा महायुतीचा निर्णय आहे. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून घेतलेला निर्णय आणि महायुतीची शक्ती जर वाढत असेल आणि ताकद वाढत असेल तर प्रत्येक पक्षाच्या दृष्टिकोनातून ती स्वागताची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट आहे. अशोक चव्हाण आहेत, त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही राज्यसभेचे जे मंत्रीपद आहेत ज्यांच्याकडे, त्यांना काढून लोकसभा लढवली जाईल असे देखील बोललं जाते. यात किती तथ्य आहे? नाही, हा संपूर्णतः निर्णय हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व आपल्या सर्वांना माहिती आहे की काय निर्णय घेईल हे कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे ज्यावेळी निर्णय घोषित होईल त्यावेळी ह्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल. तुमचा जो हा मतदारसंघ आहे, इथून प्रकाश आंबेडकर लढतील अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते. कसं पाहता याकडे? आदरणीय प्रकाश आंबेडकर बाळासाहेब यांचं मी नेहमीच आदर करतो आणि नेहमीच त्यांचा आदर्श म्हणून नेहमीच काम करत असतो आणि यापूर्वी पण त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलेलं आहे. मला आशीर्वाद यापूर्वी पण त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे ते जर निवडणूक लढवत असतील तर निश्चित स्वरूपात मी स्वागत करेल. पण मला खात्री आहे की हा मतदारसंघ हा उभाटाच्या माध्यमातूनच निवडणूक लढवली जाईल, कारण हा शिवसेनेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण मतदारसंघ आहे. हा एक भावनिक मतदारसंघ आहे. या ठिकाणी शिवसेना भवन आहे, या ठिकाणी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिस्थळ आहे. त्यामुळे आमच्या सर्व शिवसैनिकांच्या दृष्टिकोनातून हा एक भावनिक मतदारसंघ आणि या ठिकाणी शिवसेनेचाच भगवा फडकावा असं बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न मी दोनदा साकार केलेलं आहे आणि आता तिसऱ्यांदा साकार करण्याची मला ती संधी आहे आणि ती संधी मी पूर्ण करणार. ह्या तुमच्या वाटेला जी राज्यसभेच्या सीट येते आहे त्यावर काही निश्चिती झाली आहे का? कोणाला नेमकं उमेदवारी मिळेल? कारण नाही, आमच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारीच्या संदर्भातला निर्णय आणि संपूर्णतः अधिकार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा आहे आणि लवकरच ते या संदर्भातला निर्णय घोषित करतील. मनसेला सोबत घेण्यासंदर्भात काही चर्चा आहे का? काही मनसेचं आम्ही नेहमीच स्वागत करतो आणि मनसे आमच्यासोबत असावा असं आमच्या प्रत्येक आमदार आणि खासदारांची भूमिका आहे, आग्रही भूमिका आहे. कारण मनसेचे जे विचार आहेत ते आम्ही सर्वजण समविचारी आहेत. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर काम करणारे आहोत आणि हिंदुत्वाच्या विचारांवर काम करणारे आहोत, अशी आमची भूमिका आहे दोघांची. त्यामुळे समविचारी असल्याकारणामुळे एकत्र व्हावं आणि एकत्र येऊन काम करावं, परंतु याचा संपूर्णतः निर्णय आदरणीय राजसाहेब ठाकरे घेतील. लोकसभा निवडणुकी देखील आता तोंडावर आहेत. काही फॉर्म्युला किंवा काही ठरलेला आहे का? पाहिजे सध्या महायुतीच्या जागा वाटपांच्या संदर्भातला फॉर्म्युला अजूनपर्यंत ठरलेला नाही आहे. परंतु शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं तर आमची शिवसेना खासदारांची जी बैठक झाली त्या बैठकीत विद्यमान जे 13 खासदार आहेत त्या 13 खासदारांना उमेदवारी देण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी अनुकूलता दर्शवलेली आहेत. उर्वरित ज्या जागा आहेत, कारण 22 जागा शिवसेना लढली होती, त्यातल्या 2 जागा, कारण दिवसेंदिवस महायुतीचं गणित वेगवेगळं होत चाललं आहे आणि वेगवेगळे पक्ष महायुतीच्या सोबत आल्या कारणामुळे जागा वाटपांच्या बाबतीतचं गणित त्यामुळे अजूनपर्यंत निश्चित होत नाही आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या टप्प्यात अजून कोणी प्रवेश केला तर अजून जागा वाटपाच्या बाबतीत वेगळे गणित होऊ शकतं. त्यामुळे जागा वाटपांच्या बाबतीतची जी चर्चा आहे ती माझ्या माहितीप्रमाणे 1-2 आठवड्यातच होतील, पूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर. परंतु शिवसेनेच्या वतीने मी एवढं सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी यापूर्वीच 22 जागांवर निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली आपली तयारी दर्शवलेली आहे आणि परंतु आता माननीय अजितदादा पवारसोबत आल्याकारणामुळे त्यांचे 2 विद्यमान खासदार ज्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवली त्या ठिकाणी असल्याकारणामुळे त्या 2 जागा मायनस पण होऊ शकतात. परंतु आमच्या तिघांमध्ये आता एक वाक्यता आहे आणि तिघांचा संकल्प एकच आहे की माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवायचं आहे. हा एकच निर्धार आणि एकच संकल्प असल्याकारणामुळे जागा वाटप हे आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं नाही आहे. आता महत्त्वाचं हेच आहे की लोकसभेच्या 45च्या पेक्षा जास्त जागा या ठिकाणी कशा निवडून येईल हे आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि त्याकरता तिघांमध्ये आता अंडरस्टँडिंग असेल, तिघे एकमेकांचा सन्मान करून त्या संदर्भातला निर्णय घेतील आणि कुठेही कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेतील.
तुम्ही बोलताना असं म्हणालात, आता एक सूचक हे केलं की पुढे आणखीन कोणी येण्याची आले तर ते गणित बदलू शकतं, तर असे काही आणखीन उमेदवार येऊ शकतील असं वाटतं तुम्हाला? आता शक्यता आहे म्हणून बोललो, म्हणून त्या संदर्भात त्याच्यानंतरच जागा वाटपाचा हा जे काही चर्चा आहेत त्यानंतरच चालू होतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.